नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विशिष्ट ठिकाणी आलेलो आहोत. कारण आपण काही दिवसांपूर्वी एका करमाळा तालुक्यातील अंजनडोह या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी शिंदे कुटुंबियांच्या जी महिला होती त्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट घेतला होता. मग आता आज आपण करमाळा तालुक्यामध्ये काही दिवसांपासून बिबट्या दहशत माजवत होता, वांगी बिटरगाव या ठिकाणी राखुंडे वस्ती यांचे राखुंडे परिवाराच्या जी केळीची बाग आहे त्या बागेमध्ये बिबट्या या ठिकाणी आला होता. मग त्यावेळेस या केळीच्या बागेमध्ये बिबट्याला ठार मारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की केळीची जी बाग आहे ही किती दाट आहे आणि या ठिकाणी बरेच दिवस झालं हा बिबट्यानं वास केला होता. त्यानं या ठिकाणी घर बनवलं होतं. मग आज आपण या ठिकाणी जे सदरील घटना जी घडली होती ती घटना नेमकी कशा प्रकारे घडली होती किंवा जे प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी लोक होते किंवा शेतीचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणचा जो तुम्ही रस्ता पाहत आहात मित्रांनो, हा रस्ता ही अरुंद आहे. या रस्त्याने एखादा व्यक्ती येण्याचा सुद्धा कदाचित विचार करणार नाही, कारण की या रस्त्याने येणं म्हणजे ते एक जीव घेणं प्रकार ठरू शकतो. मग आज या ठिकाणी जो शेतकरी आहे तो शेतकरी त्याचं जीविताची कोणतीही पर्वा न करता या ठिकाणी त्याचे जे उदरनिर्वाहासाठीचा जो सर्व कारोबार आहे तो करत असतो. तर आज या ठिकाणी काल जो बिबट्या या ठिकाणी मारला गेला, तो बिबट्या मारल्या क्षणी या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या किंवा येथील जे शेतीचे मालक आहेत, केळीच्या बागेचे मालक आहेत राखुंडे, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा ते या ठिकाणी बागेमध्ये किती दिवस झाला आले नव्हते किंवा नेमका त्यांनी या बागेत त्याच्या आधी कधी आले होते किंवा नाही, ह्या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत. आणि बिबट्याला ज्या ठिकाणी मारलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो सर्व काही प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बिटरगाव वांगी या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी उपस्थित यासाठीच आहोत की तुम्हाला पलीकडील एक रस्ता दिसत आहे, तो रस्ता म्हणजेच त्या ठिकाणाहून या ठिकाणी जे बिबट्याचं रक्त पडलेलं आहे, या ठिकाणी बिबट्याला मारण्यात आलेलं होतं. या ठिकाणी तुम्ही रक्त पाहू शकता की कशा प्रकारे बिबट्याला या ठिकाणी मारलं गेलेलं आहे. बिबट्याचं आणि त्या रस्त्याचं अंतर काही जास्तीचं नव्हतं, कारण की बिबट्या हा ताशी 60 किलोमीटर वेगाने धावतो. जर शूटरचा नेम जर चुकला असता तर कदाचित त्या शूटरला त्याचा जीव गमवावा लागला असता. तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, काही नागरिक आणि शेतीचे मालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, सदरील घटना काय झाली ही समजण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव दत्तात्रय राखुंडे. ही जी केळीची बाग आहे ती तुमचीच आहे? हा, आपल्याच. मग ह्या बागेमध्ये तुम्ही जी केळी लावलेलं आहे ह्याला किती दिवस झालं पाणी नाही दिलेलं आहे किंवा काय? म्हणजे बिबट्याच्या दहशतीनं 20 दिवस झालं याला पाणी सोडलं नाही का. तर दहशतच अशी होती बिबट्याची की तो कधी येऊन हल्ला करत होता आणि नरभक्षक बिबट्या होता. मग आता ते काल या ठिकाणी बिबट्याला मारलं गेलं. मग त्याच्या आधी तुम्ही असं कधी आला होता का शेतीकडे? काय एक 8 दिवस झालं वरती आलोच नाही शेतीत. काल साधारण 5:55 आम्हाला गोळीबार झालेला ऐकायला का. तर घरापासूनच वरती गाडी आलती. मग त्यांनी विचारणा केली की बाबा वरती शेतात जाय आहे का रस्ता. आम्ही सांगितलं हो ठीक आहे. पण त्यांनी एवढं सांगितलं की शूटरला घेऊन आलोय, त्यामुळे तुम्ही कुणीही वरती येऊ नका, त्यात गोळी एखाद्या वेळेस हुकली तर कोणालाही लागू शकते. मग तुम्हाला अशी काय कल्पना किंवा तुमच्या डोक्यात आलं होतं का की आपल्या केळीच्या बागेतच हा बिबट्या असू शकेल म्हणून? समजलं होतं का. तर दक्षिण दिशेकडून इकडेच आलेला होता नाही, कारण की बिबट्या हा केळीच्या बागेतच प्रवास करतोय
हे तर सर्वांनाच माहित होतं, पण ती आपल्याच बागेत असेल असं काही कल्पना नाही, म्हणजे काही तुमच्या डोक्यात विचार आला का? कल्पनाच नव्हती का, तर त्याचं लपण्याचं ठिकाण म्हणजे तो जास्त वेळ उसात राहू शकत नाही. बरं केळीच्या बागेत थोडं गारवा वगैरे असल्यामुळे तिथे जास्त वेळ थांबत होतो. बरं. मग आता काल जे बिबट्याला या ठिकाणी मारलं गेलेलं आहे या ठिकाणी, तर त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया काय झाली? म्हणजे आम्ही त्यावेळेस घरीच होतो. मारल्यानंतर एक 5 मिनिटांनी समजलं आम्हाला की त्याला ठार मारण्यात आलंय. तेव्हाच आम्ही वरती आलो पाहायला की बाबा नेमकं आपल्याच शेतात आहे का कुठं झालंय ते ठिकाण पाहिला. मग बीडपासून ते करमाळापर्यंत त्या बिबट्याने आतापर्यंत 12 नरबळी घेतलेले आहेत. हा. तर मग त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया काय? एवढंच की जास्त दहशतीचं वातावरण होतं आणि सगळा एरिया ऊस आणि केळीचा असल्यामुळं 15 ते 20 दिवस झालं लोक अजिबात शेतात जात नव्हती. मोटर चालू झाल्या की लाईट पण रोजच्या 8 तासाच्या ऐवजी 2 ते 3च तास सोडले जायचे. त्यामुळे जास्त दहशतीचं वातावरण होतं आणि त्याला मारल्यामुळं पूर्ण दहशत नष्ट झाली. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. तर आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मंगेश नवनाथ जगताप. मी ते दुकानदार आहे. आणि शेती पण आहे माझी. तुम्हाला काल बिबट्या मारल्याचं कधी कळालं? मला 6 वाजून 3 ते 4 मिनिटांनी मला कळालं की बिबट्या मारला गेला. तुमची काय पहिली काय प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया हा सामान्य नागरिकाप्रमाणे मी पहिल्यांदा बिबट्या बघायसाठी धावलो. इथं आलो, बघितला इथं बिबट्या पडलेला होता आणि परत थोड्या वेळाने वन विभागाची गाडी आली आणि त्यांनी तो त्यांच्या ह्याच्यात घेतला. पण आमच्या सामान्य म्हणजे एक सुटकेचा निश्वास टाकला होता. मग जे ह्या गावावर बऱ्याच दिवसापासून बिबट्याची दहशत होती, त्यावेळेस गावामध्ये काय वातावरण काय झालं, निर्माण काय झालं? अक्षरशः आमच्या 3 ते 4 गावामध्ये दिवसा सुद्धा संचारबंदीसारखी अवस्था होती. म्हणजे पूर्णतः एक लॉकडाऊन झालं होतं. हा, कोरोना नंतरचं दुसरं लॉकडाऊन. बर. म्हणजे कोरोनानं घराच्या बाहेर निघू दिलं नाही आणि बिबट्यानं तुम्हाला घराच्या बाहेर फिरू दिलं नाही. घरात निघून दिलं नाही आणि रानात पण येऊन दिलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे. बर. आता तुम्ही बघताय ही पाणी आज चालू केलंय, बर. म्हणजे 4 तास लाईट झाल्यामुळे आमच्या केळींना ऊसांना अजिबात पाणी देता येत नव्हतं आम्हाला. म्हणजे त्या मालकाने बी सांगितलं आपल्याला की रानात फिरकू शकत नव्हतो आम्ही. म्हणजे तुमच्या शेजारीच एक उजनीचं जलाशय आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला ते पाणी शेतीला देता आलं नाही. नाही, पाणी उपलब्ध होतं, लाईट 4 तास उपलब्ध होती, पण केवळ बिबट्याच्या दहशतीमुळे आम्हाला येऊ आणि पाणी देऊ शकत नव्हतं किंवा सिंचन करू शकत नव्हतं. मग या ठिकाणी गावामध्ये बरेच असे आजारी किंवा वयोवृद्ध लोक असतील, त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली? आजारी वयोवृद्ध लोकांना तर आम्हाला म्हणजे प्रशासनाने ज्या सूचना केल्या होत्या त्या आम्ही तंतोतंत पाळल्या. रानात बाहेर वगैरे संध्याकाळी टायमाला बाहेर न जाऊन देणे आणि इथले नागरिक एक सजग असल्यामुळे त्यांनी प्रशासनाने सांगितल्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं. त्यामुळं आमच्याकडे जीवितहानी, मनुष्याची जीवितहानी हे कोणत्या प्रकारे झाली नाही. एकच घटना घडली आणि अडकलेंची की गाय आणि वासरावर हल्ला झालेला, तो सुद्धा रात्रीच्याला झालेला आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपल्याला शेतीचे मालक असतील आणि एका ग्रामस्थाने त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. तुमचं नाव काय? सुभाष देशमुख. सुभाष देशमुख. तुमचा कोणता शेतीचा किंवा काय नेमकं शेती काय? व्यवसाय. शेती व्यवसाय शेती. आहे. काय शेतीत सध्या काय लावलं? ऊस आहे. ऊस आहे. ऊसाला किती दिवस झाला पाणी नाही? 1 महिना झाला या दशेतमुळं चिकलठाणला आल्यापासून मी रानाकडेच फिरकलो काय. काल आलो तर शेजारी म्हणली मुंगडी वस्तीहून वाघ आपल्याकडे आलेला आहे, बिबट्या. बिबट्या. हा. मग आल्यानंतर मी वांगी एकला बी सारखं बारामतीचे साहेब आलते नवीन, बरं. तर त्यांना पण सांगितलं बाबा ह्याचा बंदोबस्त करा. बरं. आमचा माणूस खाल्ला तर काय करायचं, एकावर दोनावर माणसांनी ऑपरेशन केलेली. बरं. एकच मुलगा असेल हा. त्यांनी काय करायचं, तर शासन परवानगी देत नाही हे सुरुवातीला ऐकलं होतं. हा. हा. बरं, मंत्र्याचाच माणूस असता तर बरं. मग मग आता शेतकऱ्याची काळजी कोणी घ्यायची? ही तुमची झाली प्रतिक्रिया. पण तुमच्या सोबत जे इथं अधिकारी होते, हो वन अधिकारी असतील, पोलीस हो, अधिकारी हो, हो. असतील, सर्वच एक टीम तुमच्या गावाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी काळजी- उपस्थित होती. हो. तर आणि एक त्यांचं- नंबरला आमच्या गावात भरपूर काळजी घेतली. हा, त्यांनी कशा आम्ही प्रकारे? दांडके घेऊन फिरलो, बर. पण आम्हाला काय नजर पडलं नाही. फक्त इकडं वाडीकडे नजर पडलं होतं बर. तेवढंच. त्याच्यानंतर मंगळे वस्ती, हम्म. त्याच्यानंतर इकडं आल्यावर अशी जय बाथरूमची सोय नाही, त्यांनी पाठीत लघवी करायची पाळी आली माता. बर. अशी परिस्थिती चालते काय.
मग ही जी आहे बरं. ही दहशत हा. आताशी का आमच्या गावात विसर्जन झाली, गणपती विसर्जन झाले बरं बरं हा. ही दहशत भयंकर माणसाला जड गेली. आणि साहेबाला पण सांगितलं ही पॉईंट असा आहे, 2 नंबर ती 4 नंबर ह्या पॉईंटवर सतत तुमचं डिपार्टमेंट राहू द्या, बाहेर निघून देऊ नका. म्हणजेच तुम्ही मित्रांनो एक आज या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत आणि एवढ्या लांबून वाघ तुम्ही आणलाय, बर कशामुळे आणला, त्यांनी आणला- तुम्हाला का सापडला नाही, तो आणलेला किती नाही. जिल्हा उभा तो करून? तो तो आलेला आहे. तो त्याचा दिशेनं तो प्रवास करत आलेला आहे. तो आणलेला नाहीये कोणी. तर मित्रांनो एक तुम्ही समजू शकता की ग्रामस्थांची त्या बिबट्याच्या काळामध्ये काय अवस्था झाली होती. अक्षरशः त्यांचं शौचालय असेल किंवा इतर काही विधी असतील त्या करण्यासाठी सुद्धा या ठिकाणचे ग्रामस्थ धास्तावत होते. मग या ठिकाणी त्यांना किती मानसिक त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागलं असेल हे तुम्ही एक समजू शकता. तर आज तुम्ही या ठिकाणी जी बाग पाहत आहात ही बाग, तर या बागेमध्ये माणूस जर उभारला तर ह्या बागेच्या सावलीनं त्याचं तो माणूस निदान या बागेमध्ये आहे का नाही हे सुद्धा नीट समजणार नाही. पण वन विभागाने खूपच अतिदक्षता घेऊन हा जो अरुंद रस्ता आहे या अरुंद रस्त्यातून आतमध्ये येऊन त्या एक बारीक आणि चाणक्य नजरेनं बिबट्याचा शोध घेत सतत शोधकार्य राबवत बिबट्याला या ठिकाणी संपवलेला आहे. त्यामुळे येथील नागरिक आज सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलेला आहे. आणि आज आता त्यांनी जे त्यांचे शेतीतील कामं असतील किंवा इतर जे काही त्यांचे जे काही गोष्टी असतील, शेतीला पाणी देणं असेल किंवा पेरणी असेल, भरणं असेल, इतर काही सर्वच गोष्टी त्या करण्यासाठी आज ते फ्री झालेले आहेत. म्हणजे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तरी आजच्या या पूर्ण माहितीसाठी मित्रांनो आज आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते प्रशांत भोसले यांनी. तरी तुम्ही सर्वच प्रेक्षकांनी काळजी घ्या आणि कोरोनापासून सुरक्षित राहा. धन्यवाद.